कि दैनिक हिंदुस्तान को जोश आ जाए। दैनिक हिंदुस्तानचा गेल्या जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून संपर्कात आहे। मी ज्या लोकांबरोबर राहिलो, सुरेश भट, शरदचंद्र सिन्हा, श्याम देशपांडे यांचा नेहमी, मधुकर केचे यांची नेहमी वर्दळ हिंदुस्थानमध्ये राहायची। आणि मी जेव्हा महाविद्यालय विद्यार्थी होतो, कुठलंही साधन नव्हतं, परंतु या लोकांबरोबर, आपण तेव्हा टाकून बसायचे, बन्यांवरच बसायचे आणि रात्री उशिरापर्यंत, म्हणजे शरदचंद्र सिन्हा वगैरे तो खूप उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत बसायचो। दैनिक हिंदुस्थाननी या सगळ्या याच्यापेक्षा कितीतरी लेखक आहेत जे येऊ शकले नाही, पण जे आले तर हिंदुस्तानी जे काम केलं आहे कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबीयत से उछालो जालो। आणि ते काम प्रामाणिकपणे केलेलं आहे। कोण काय करते याच्याशी काही कर्तव्य नाही, आपलं काम आपण। हिंदुस्थानने कधीही अशी भडक बातमी नाही छापली। अनेक वर्तमानपत्रांना भडक बातम्या छापण्याचा खूप छंद असतो, पण ते क्षणिक असतात। परंतु रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे, त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, माझं काम माझ्यानंतर कोण करेल? कोणीच उत्तर दिलं नाही। हॅलोजननं उत्तर दिलं नाही, ट्यूबलाईटनं उत्तर दिलं नाही। एक मिनिमिती पुन्हा ती म्हणाली, भगवत मी माझ्या परीने प्रयत्न करेल। तसा प्रयत्न दैनिक हिंदुस्थान करत आहे। मी हिंदुस्थानचा वाचक आहे, लेखक आहे, हितचिंतक आहे। दररोज सकाळी 4 वाजता उठल्यानंतर मी पहिला लेख हिंदुस्थानला पाठवतो, नंतर 5 वाजता योगासनाला जातो। असा दिवसच नाही उगत की मी लेख हिंदुस्थानला, आता माझे दररोज लेख सुरू आहे IAS ठिकाणांपासून। आणि मी कुठं सतत प्रवासात असतो, पण प्रवासात असतो तरी हिंदुस्थान माझा पहिला क्रमांक। विलास भाऊंना माहीत आहे की 4 वाजता माझा लेख बिलकुल 4-4:30ला पोहोचलेला असतो। आणि बघा, मी आज हिंदुस्थानवरच लेख लिहिला, त्यामध्ये लिहिला की कोणतेही राष्ट्र जे ओळखले जाते ना, कोणतेही राजकीय नेता आहे, आज आहे उद्या नाही आहे, परंतु कोणतेही राष्ट्र हे त्या देशातील लेखकांमुळे ओळखला जातो। मराठी कुसुमाग्रजांमुळे ओळखला जातो, अमरावती रवींद्रनाथ टागोरांमुळे ओळखला जातो, रशिया मॅक्सिम गॉर्कीमध्ये ओळखला जातो, इंग्लंड अमेरिका शेक्सपियरमुळे ओळखला जातो। आणि म्हणून आपल्याला जे समाधान मिळतं ना, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपण पाहतो की लेखकाचं मोठं घर नसेल, पण मला माहीत आहे की काही लोकांकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, पण ते कदाचित मी त्यांना तपासून पाहते, सुखी नसतील। पण आमचा लेखक पहा, तो गरिबीत जरी असला तरी तो संपन्न असेल, मनानं संपन्न असेल। आणि ही संपन्नता टिकवून देण्यासाठी दैनिक हिंदुस्थानने जसं नवोदितांना नाही बोलावलं, तसं आमच्यासारख्या म्हणजे म्हाताऱ्यांनाही बोलावलं, तर मी आभार मानतो। मी एक त्यांना झाड दिला आल्या म्हटलं, आपण काहीतरी दिलं पाहिजे ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। एक झाड दिलं, हे या झाडाचं रूपांतर अजून मोठ्या वृक्षारोपणामध्ये व्हावं, वृक्षामध्ये व्हावं, वटवृक्षामध्ये व्हावं, अशी शुभचिंतन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण म्हटल्याप्रमाणे खरंच लेखक हा नेहमी समाधानी असतो। ज्याचं चित्त म्हणजे ज्याचं मन हे शांत असतं, तोच काही लिखाण करू शकतो, म्हणजेच आणि चित्ताने शांत असतो। असे सर्व शांत चित्त मनस्थितीवाल्या सर्व लेखकांचं मी इथे म्हणजे मला मनापासून की इतकं लिखाण करणं, इतकं डोकं शांत ठेवणं आणि आपलं रोजचं दिनक्रम करणं हे खरंच खूप कठीण आहे। परंतु आपल्या दैनिक हिंदुस्थानचे सन्माननीय सर्व लेखक, कवी, स्तंभ लेखक खरंच अतिशय श्रीमंत आहात आणि म्हणूनच अतिशय उत्कृष्ट लिखाण आपल्याकडनं होत आहे, तेव्हा आपण सांगले। प्रथम मी आदरणीय पत्रमहर्षी डॉक्टर बाळासाहेब फराटे यांचं या ठिकाणी अगदी अंतःकरणातून स्मरण करते। त्यांची परंपरा अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने पुढे आहे। डॉक्टर अरुणजी मराठे आमच्या सर्वांच्या प्रिय आदरणीय मातुश्री
आणि मराठी परिवार विचारपीठावर उपस्थित आणि विचारपीठाच्या आयुष्या मॅडमचा तर मला समजलं की अरे एवढी छान कल्पना डोक्यात आलीच कशी आहे. छान वाटलं की सगळ्यांना एकत्र बोलावलं, सगळ्या लेखकांना वाचकांना आणि त्यांच्या सगळ्यांकडून आपल्या हिंदुस्थानच्या सबंध कारकिर्दीचा एक गोषवारा आढावा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याची संधी सगळ्यांना दिली. ह्या सगळ्या तुमच्या कल्पकतेचा उल्लेख आहे आणि किती सुंदर बोलतात ना बोलतात आहे. छान म्हटलं की एक मुकुट आम्ही तयार केलेला आहे आणि त्यामुळे एक छान हिरा आम्ही बसवला आहे. खरंच हिंद सर बोलले आणि त्यानंतर हिंदुस्थान आपल्या नगरीचं नाव ते रोशन झालं, मोठं झालं. इंद्रपुरी अमरावती आज जी मोठी आहे ना त्यामध्ये त्यांचं योगदान आहे. त्या योगदानामध्ये अव्वल योगदान जर कोणाचं असेल तर ते दैनिक हिंदुस्थानचं आहे असं मी मानते. कारण महाराष्ट्रभर दैनिक हिंदुस्थानचा वावर आहे हे मी अनेकदा अनुभवला आहे. माझा आणि दैनिक हिंदुस्थानचा जो सहवास आहे तो फार वेगळ्या कारणाने आहे. जेव्हा मी कुष्ठ बांधवांवरील माझा तिचा प्रबंध लिहत होते तेव्हा मला कुष्ठग्रस्त नायक नायिका असणाऱ्या ज्या साहित्य कृती आहेत मला एक प्रकरण लिहायचं होतं आणि त्यामध्ये मला फार सगळीकडे शोधाशोध करावी लागली आणि नंतर मला आपल्या तपोवनच्या प्रभावती पेठे यांनी सांगितलं की पारिजातकाच्या पाकळ्या हा संग्रह आहे आणि तो बाळासाहेब मराठेंचा आहे. तर मला खूप आनंद झाला. पण मी जेव्हा हिंदुस्थानच्या दारामध्ये आली ना, हिंदुस्थान तेव्हा वेगळं होतं स्वरूप, मला फार भीती वाटली त्या ठिकाणी. म्हणजे इतकं रुबाबदार व्यक्तिमत्व बाळासाहेबांचं आणि आपण त्यांच्याशी कसं बोलायचं, काय त्यांना सांगायचं मला काही सुचेना. फार शब्द अपुरे होते तेव्हा. आणि तरी मी त्यांना जेव्हा सांगितलं त्यांनी लगेच कुठलाही विलंब न करता पारिजातकाच्या पाकळ्याची प्रत त्यांच्याकडे होती, जुनी होती ती, आता नवीन प्रत झालेली आहे तयार. ती त्यांनी मला निष्णात साहित्यिक लेखक या ठिकाणी आहे, कवी आहे, उत्तम प्रसंगाचं वर्णन करणारे, ह्या सगळ्यांना मोठं करण्याचं काम दैनिक हिंदुस्थानी केलेलं आहे. ते छोटंसं रोपटं त्यांच्या आयुष्यातलं लेखणी धरलेलं त्याच अंश फोफावलेलं आहे. प्रत्येक जण मोठा भेदभाव हिंदुस्थानने कधीही केलेला नाही म्हणून आज त्यांचा गोतावळा एवढा मोठा आहे. हिंदुस्थानी आता प्रस्तावना म्हटलं की जवळजवळ 8-10 पानांचा तो मोठा लेख असतो. आता ती मानसिकता कशी होत असेल विलास भाऊंची मला माहित नाही. तो पाहिला की अरे बापरे एवढं सगळं आलं आता कसं, पण नाही. कुठेही